मिरज बोलवाड ओढ्यावरील संरक्षित भिंतीच्या बांधकामाचा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभास्ती शुभारंभ। मिरज बोलवाड रस्त्यावरील ओढ्याच्या संरक्षित भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभास्ती दिनांक 27 रोजी सकाळी करण्यात आला। या संरक्षित भिंतीसाठी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी 1,96,40,000 रुपये मंजूर करून आणले आहेत। या ओढ्यावर संरक्षित भिंत बांधण्यात यावी अशी नागरिकांची अनेक दिवसापासून मागणी होती। आमदार खाडे यांनी ही मागणी पूर्ण केली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या संरक्षित भिंत बांधकाम शुभारंभ कार्यक्रमास माजी नगरसेवक संजय मेढे, माजी नगरसेविका बबिता मेढे, माजी नगरसेवक करण जामदार, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, संभाजी नाना मेढे, रमेश मेढे, अप्पा झामरे, महेश धायारे, ज्योती कांबळे, हरिणा, अनिता हरगे, अनघा कुलकर्णी, उमेश हरगे, योगेंद्र थोरात यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओढ्यावर संरक्षण भिंत बांधणं त्याच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी इथं सगळे उपस्थित आहेत। उपस्थिती सुरेश बापू औटी उपस्थित आहेत, संजय बापू मेंढे, पांडुरंग कोरे, करण जामदार, योगेंद्र थोरात, मालवण ओलवान, बबिता मेंढे, अण्णा झामरे, अनिता हरगे, संभाजी नाना मेंढे, यादव साहेब, विक्रम पाटील, उमेश हरगे, रमेश मेंढे, इतर सर्व मान्यवर, आदरणीय मान्य सन्मान्य सगळेजण उपस्थित आहेत। एक वेळेला ह्या भागातलं ड्रेनेजचं काम कंप्लीट करण्यासाठी एक प्रस्ताव आला होता। त्या पद्धतीने आम्ही तो ड्रेनेजचं काम करण्यासाठी पैसे मंजूर केले। 2.5 कोटी मंजूर झाले आणि 2.5 कोटी त्यामध्ये रस्त्याचे काम धरायचं असं करून झाल्यानंतर आम्ही ते 1.5 कोटी आणि 1 कोटी करून आम्ही ड्रेनेज आणि रस्त्याचं काम आम्ही बोलवाडच्या गावापर्यंत आडव्या रस्त्यापर्यंत जाण्याचा रस्त्याचं आम्ही ते मार्गी लावला आहे। त्याचं काम प्रगतीपथावर आहे। परत असंच आम्ही इकडे एकदा आल्यानंतर हे भिंत खचल्या होत्या सगळ्या, पूर आला की भिंत खचतात आणि भिंत खचत गेल्या तर गेलं तर ह्या कॉलनीला दोन्ही कॉलनीला धोका निर्माण होईल। या दृष्टिकोनातून मेंढे बाबा असतील, बाप्पा उटी असतील, बाकी सगळे पांडुरंग कोरे, किरण असतील, या सगळ्यांनी आम्ही प्रस्ताव तयार केला की ह्याला संरक्षण भिंत बांधली तर हे टिकणार आहे। त्यात एवढा रस्ता चांगला बनवून पण तो रस्ता पावसामुळे गेला तर तो खचून जायला आणि परत कॉलनीला मोठा धोका निर्माण होईल। आणि तो प्रस्ताव आम्ही डीपीसीमध्ये घेतला। त्यावेळी मी पालकमंत्री होतो त्यावेळी डीपीसीतून त्याला 1-1 कोटी रुपये आम्ही दोन्ही साईडला, त्या साईडला एक भिंत बांधायची, ह्या साईडला एक भिंत बांधायची आणि पाणी सरळ खाली न्यायचं, ह्या दृष्टिकोनातून तो एक आम्ही प्रयत्न केला। त्याला पैसा उपलब्ध झाला, त्याची कॉन्ट्रॅक्ट झालं आणि आज ते काम चालू होते। हा एक मोठा मला आनंद मान होतो। त्याचबरोबर मी अधिकाऱ्यांना सांगेन आणि आम्ही स्वतः प्रयत्न करू की हे जर झालं असेल तर ह्या ओढ्याला सुशोभीकरण करण्यासाठी आपल्याला जी झाडं झुडपं जर काढून आपण जर इथं बांबू ट्री लावली आपण सगळे तर एक ऑक्सिजन पार्क सारखं व्यवस्थित होईल आणि ते बांबूची झाडं हे माती धरून राहतात, त्यामुळे ढासळण्याची भीती निर्माण होत नाहीये। त्यामुळे तो एक प्रोजेक्ट आम्ही ताबडतोब राहू। दुसरा, बापूने एक सांगितलं होतं की आपण पंढरपूरपासून हा ओढा येतो आणि तो खालीपर्यंत जातो, ओढा जातो। हा ओढ्यामध्ये प्रत्येक वर्षाला आम्हाला खर्च येतो, झाडं पाणी हे गाळ काढणे किंवा काय काढणे ह्यासाठी खर्च येतो। त्या खर्च येण्यापेक्षा एक कॉन्क्रीट म्हणजे ग्राउंडिंग केलं, सिमेंटचं ग्राउंडिंग करून घेतलं जसं आपण कॅनलला करतो, तर त्या पद्धतीने जर तिथून जर केलं तर सरळ पाणी निघून जाईल आणि कचरा राहणार नाही, स्वच्छ पाणी राहील आणि दूषित पाण्यामुळे जो आजार निर्माण होतात त्या पद्धतीनं ते पण थांबतील। त्या दृष्टिकोनातून तोही प्रस्ताव मी ताबडतोब शासन दरबारी आम्ही त्याला पाठवू, जेणेकरून ओढे, नाले, नद्या त्या पुनर्जीवित करायचा जो हेड आहे आपल्याकडं, त्या हेडमधून ते पैसे आपल्याला मिळवायचा आणि समितीचा प्रयत्न करून त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते करता येईल। तर ह्या दृष्टिकोनातून आज ह्या विकास कामाच्या वाढीव विस्तारित भाग आहे हा विस्तारित भागातल्या विकास कामाला निश्चितच आपण त्यामध्ये दिलेलं आहे। आणि आज आपण अभिनंदन कॉलनीमधला रस्ता पण आपण हा केला, आता त्याला 15 लाख रुपये दिले आपण, बाकी आतले रस्ते पण झालेले बरेच आता। त्यामुळे उर्वरित कामांनाही पैसा उपलब्ध करून जी विस्तार भागामध्ये ज्या लोकांच्या अडचणी त्या दूर करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि ह्या दृष्टिकोनातून आज हे उद्घाटन झालं असं मी घोषित करतो। धन्यवाद।